शाहू महाराजांनी जसं कोल्हापूर बसवलं तसं करायची इच्छा आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याशिवाय काही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता इलेक्शन चालू आहे, उमेदवाराकडून पैसे घेऊ नका आणि पैसे वाटल्यानंतर तुम्ही मत देऊ शकत नाही. पैसे आपण घेतच नाही. पैसे वाटण्यानं तासभर सांगा, पैसे वाटण्यास तू बा आमच्याकडे घेऊ नको, आम्ही तुला मत देणार नाही. कोल्हापूरची अवस्था 25 वर्षात ही तुमच्यामुळे झालेली आहे. आम्हीच पैसे घेतो, आम्हीच वाटतोय. म्हणजे आपण काय करतो. हे बघा, ज्यावेळेला आपलं कोल्हापूर महानगरपालिका नगर परिषद होती काय, त्यावेळेला आपल्याकडे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित काय, आपल्या महापालिकेची पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होती, रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित होती काय, ही कुत्र्यांचं पण संख्या म्हणजे मर्यादित होती त्यावेळा काय. आणि इथं सर आता रस्त्यावर खड्डे जर बघितले तर अक्षरशः आमच्या कमरा जायची पाहिले गेल्यात काय. कोल्हापूर शहरला एकही रस्ता चांगला नाही काय. हे कोल्हापूर शहर नसून खड्डेपूर झालेलं आहे काय. आणि माझं स्पष्ट असं मत आहे की महापालिका रद्द करून नगर परिषद करावी. नगर परिषद करावी अर्थ काय, आमची मागणी आहे. नगर परिषद नगर परिषद केल्यावर मग नेत्यांना पैसे मिळणार. जनतेचा हाल देवाभाऊ 1000 कोटीचे स्वप्न दाखवतोय. 1000 कोटी 600 कोटी देवाभाऊ गायब करतोय. 400 कोटी तर आपल्याला मिळतात. ह्या सगळ्याला उत्तर कोल्हापूर आहे. वाईट आहे. कोल्हापूर असं शहर आहे महाराष्ट्रातलं जे स्वाभिमानी आहे. आणि एकदा त्याला स्वाभिमान मिळाला, आज लोकांना वाटतं आम्ही कुठं तक्रार करायची, कोण ऐकतच नाही. नेत्यापेक्षा आपलं पब्लिकचा प्लॅटफॉर्म जनगण की बात केलेला आहे. भारतीय जनसंविधान मंच शाहू स्टेडियममध्येच केलेला आहे. आणि तिथं येऊन आपण सगळ्यांनी मिळून ह्या कोल्हापूरला कसं चांगलं काम करता येईल ह्याचा विचार करूया. आणि त्या पद्धतीने प्रश्न मांडून छोटे प्रश्न मांडल्यानंतर नेत्याला ते काम करावंच लागते. पब्लिक जागृती करूया एवढाच विषय आहे. आणि साहेब दुसरं एक असं सांगतो की द्वारकानाथ कपूर साहेब जे होते काय, त्यांनी जसं शहराचं म्हणजे उन्नती करायचा प्रयत्न केला काय, त्यांनी सुरू केलेली कामं अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. आता अजून पूर्ण झालेलं नाही. तशीच अवस्था आज होती. 5 वर्ष प्रशासक आहे. काही उपयोग नाही. प्रशासकांनी काय केलं, काय करत आहे, पंख्याखाली फक्त बसून असतात. तर 5 वर्ष जे आपल्याकडं प्रशासकांना कोल्हापुरात येऊन फक्त नुसत्या मिटिंग घेतल्या. नुसता मिटिंग म्हणजे 5 वर्ष कोण नगरसेवक होता तर चांगलं काम करायचं असतं तर प्रशासकाने केलं असतं. द्वारकानाथ कपूरला आपण विसरू शकत नाही. कसं शाहू महाराजांनी कोल्हापूर बसवलं, त्याचा एकच माणूस आला द्वारकानाथ कपूर. त्याचा आम्ही वाट बघतो कोण चांगला येईल. आणि आत्ता निश्चितच नागरिक एकत्र झालं तर आपण ते बदलू शकतो असं मला वाटतंय. असा माणूस